मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ बीम कसं कॅल्क्युलेट करतो ते पाहिलं होतं. 10 मीटर लेंथ, त्याची विड्थ जी आहे ती 0.25 मीटर आणि डेप्थ जी आहे ती 0.75 मीटर. म्हणजेच काय येईल, 1.88 क्युबिक मीटर हे काय येईल, बीमचं व्हॉल्यूम. आणि हेच ब्रासमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ह्या 1.88ला तुम्ही डिवाइड बाय 2.83 हा फॅक्टर आहे स्टँडर्ड, त्यांनी डिवाइड केलं तरी 0.66 ब्रास हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. तर आता आपण हुक लेंथ याबद्दल पण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं. याचा फॉर्म्युला जो आहे तो वापरा असं मी सजेस्ट केलं होतं तुम्हाला, किंवा काही कॅल्क्युलेशन्स सांगितले होते. 952 12.5 मध्ये ही जी हुकची व्हॅल्यू आहे ती घेतली तरी चालते. ओके. आता इकडे जे आहे कॉलम, हा जो कॉलम आहे हा 450 बाय 300 mm चा आहे. तर 450 ही काय झाली कॉलमची सपोज जी डेप्थ पकडूया आणि 300 विड्थ घेऊया. ठीक आहे. तर याची जी कटिंग लेंथ आहे याच्या स्टिअरअप साठीची, ही कशी कॅल्क्युलेट करणार, तर हे जे आहे 450 मधनं 40 आणि 40 80 मायनस केले तर किती उरले, 370. म्हणजे इथनं तर इथपर्यंत हे झालं 370. असा हा एक 370, हा दुसरा 370. ठीक आहे. आणि तसं हे टोटल 300 डेप्थ इथनं तर या पॉईंटपर्यंत. तर याच्यातनं 40 हे काय केलं, क्लिअर कवर मायनस केलं तर उरलं 220. ठीक आहे. म्हणजेच हा जो आहे बार आणि हा बार हा 220. आणि यात ॲड काय करायचं, हे जे हुक आहे हे हुक आणि हे हुक ते तुम्ही ॲड करायचं. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, जे कटिंग लेंथ असते कॉलमच्या याची रिंगची किंवा लॅटरल टाईपची ती तुम्हाला मिळून जाईल. आता बीम साईज सपोज 250 बाय 450 घेतलं, स्पॅन किंवा लेंथ याची 8750 असलं. आता ही जी लिंक आहे ही 8 mm चीच वापरतात, 6 mm ची कोणी वापरत नाही. तर ह्या केसमध्ये आहे तर आपण ते बघूया. फाइंड आउट द टोटल वेट ऑफ लिंक इन द फॉलोइंग बीम. स्टिरअपची कटिंग लेंथ कशी काढली, हे 200 कसं आलं, 250 जे होतं त्याच्यातनं 25 मायनस केलं, म्हणजेच काय बीमचं क्लिअर कवर 200 राहिलं. ठीक आहे. त्यानंतर हे जे 450 होतं 25 मायनस केलं 400 राहिलं. ओके. आणि प्लस ज्या अशा ह्या ज्या हुक्स असणारे ते 2 हुक ॲड केले. एक जे बीम आहे, एक बीम साठीची जी रिंग बनवणार आहे तिची लेंथ आली. नंबर ऑफ हे जे आहे लिंक्स त्या कशा काढल्या, किंवा स्टिरअप्स स्पॅन डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1 हे एवढ्या आल्या. आणि वेट कसं काढलं, एन म्हणजे नंबर ऑफ रिंग्स इंटू कटिंग लेंथ इंटू युनिट वेट, म्हणजे टोटल वेट भेटलं स्टिरअप्सचं. ओके. आणि बाइंडिंग वायर किती, 10 ग्रॅम पर के जी ऑफ रिएन्फोर्समेंट, तर ती कॅल्क्युलेट करून घेतली. किंवा किती घेऊ शकता तुम्ही, 1%. आता रिमेंबर 10 kg बाइंडिंग वायर इज रिक्वायर्ड फॉर 1 मेट्रिक टन ऑफ रिबार. म्हणजे हे तुम्ही जर केलं 10 kg एका मेट्रिक टनला तर हे 1% येऊन जातं. ओके. 1 मेट्रिक टन म्हणजे किती, 1000 किलो. 1000च्या 10% किती, 100 किलो. आणि 1% किती, 10 किलो. ओके. तसंच कॉलम साईज 230 बाय 450 आहे. 40 mm चं काय तुमचं क्लिअर कवर. तर कटिंग लेंथ कशी येणार, ओके, 150 इंटू काय केलं 2, हे काय त्याचं अँकरेज. आणि कॉलम किती होता तुमचा, हे जे हे 150 इंटू 2 कसं केलं, हे जे कवर आहे 40 क्लिअर कवर मायनस केलं तर किती आलं, 230 वजा 40 190 येतं. परत 40 मायनस केलं 150 येतं. असे 2 उभे बार आले. 450तून एकदा 40 मायनस केलं तर 410 येतं. परत एकदा 40 मायनस केलं 370 येतं. ओके. 2 उभे बार 2 आडवे बार, तर एक रिंग झाली. आणि 120 कसं केलं,
12 फाय प्लस 12 फाय म्हणजे टोटल किती 24 फाय. आणि जी लिंक आहे ती 6 ची जर कन्सिडर केली तर उत्तर तुमचं वेगळं येईल. आणि 8 ची जर कन्सिडर केली तर ही व्हॅल्यू थोडी वेगळी येईल. अशा प्रकारे तुम्ही काय काढू शकता, कटिंग लेंथ ऑफ स्टिरअप इन बीम और कॉलम. ओके. आता कॉलम जर 300 बाय 600चा घेतला तर त्याची कटिंग लेंथ सांगितलेली इकडे. त्यानंतर बीम 230 बाय 450चा घेतला तर हे सगळे सारखेच एक्झाम्पल आहेत. तर आता काही शॉर्टकट्स फॉर स्टिरअप कटिंग लेंथ. RCC कॉलम असेल त्याची कटिंग लेंथ असते रिंगची, ते काय घ्यायचं, कॉलम पेरीफेरी मधनं डायरेक्ट 200 मायनस करायचं. हा एक थंब रूल आहे. ओके. आणि फॉर RCC कॉलम जी कटिंग लेंथ असते, कटिंग लेंथ ऑफ रिंग इज इक्वल टू बीम पेरीफेरी मायनस 80. तर तुम्ही बघू शकता कॉलम पेरीफेरी असेल तर -200 करायचं आणि बीम पेरीफेरी असेल तर 80. तर हे थंब रूल आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. नोट काय दिली आहे, दिस गिव्स डायरेक्टली द CL म्हणजे कटिंग लेंथ. डोंट ॲड एक्स्ट्रा फॉर हुक लेंथ. याच्यात काय हुक लेंथसाठी एक्स्ट्रा ॲड करायचं नाही. ठीक आहे. आणि बीम पेरीफेरी म्हणजे आउटर लेंथ घ्यायची असते. दिस फॉर्म्युला ट्रू ओनली व्हेन बीम कवर फॉर बीम इज 25 mm आणि कॉलम तर किती असेल 40 mm. जर तुमचे क्लिअर कवर व्हॅरी झाले ते दोन फॉर्म्युले काही कामात येणार नाही. ठीक आहे. इन केस ऑफ एनी चेंज इन कवर कॅल्क्युलेट बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. आणि काही जे आपण स्टार्टपासून जे हे घेतलेत काही एक्झाम्पल, याच्यात जसं शिकलो आहे तसं क्लिअर कवर चेंज झालं तर फक्त तुम्ही तसं लाईकवाईज कॅल्क्युलेशनमध्ये चेंज करू शकता. आता कॉलम 500 बाय 500चा आहे तर 40 गेलं म्हणजे किती राहिलं 420. इकडं पण 420, 2 उभे बार 2 आडवे बार रिंगसाठी. आणि डायरेक्ट 120 काय केलं, ॲड करून दिलं. ठीक आहे. तर काय भेटली कटिंग लेंथ कॉलमची. आता एक कटिंग लेंथचा फॉर्म्युला आहे, कटिंग लेंथ इज इक्वल टू RCC पेरीफेरी प्लस 2 इंटू हुक लेंथ मायनस 8 इंटू कवर. हा पण फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता, तरीही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू तुमच्या सेम येतील. ठीक आहे. तर RCC पेरीफेरी किती आहे, सपोज 1500. ठीक आहे. हुक लेंथ किती घेतली 2 इंटू 80. ओके. 10 इंटू 8चा 12 असेल तर हे, आणि 8 इंटू कवर, कॉलमचं कवर किती 40. तर हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर किती आलंय हे. आता पूर्वी काय वापरायचे सांगितलं मी, हे बेंटअप, पण आता काय वापरता एक्स्ट्रा टॉप आणि कर्टेल. ते बेंटअपचं मागच्या लेक्चरमध्ये झालं तर तो बोथ वे बेंटअप बघितला होता. ह्या केसमध्ये काय आहे, स्लॅबची केस, स्लॅबला कसं वन साईड बेंटअप असतं आणि अल्टरनेट बेंटअप असतो. एक बेंटअप असा गेला दुसरा असा जाणार. इथं फर्स्ट बार दाखवला, इथे सेकंड बार. हा बेंटअप इन काय आहे, स्लॅब. ओके. आता काही पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी, बेंटअप बार रेजिस्ट द डायगोनल शेअर. ओके. जो डायगोनल शेअर येणार आहे तो रेजिस्ट करणार. बेंटअप जे आहेत ओके इन बीम कॅन बी अवॉइडेड थ्रू फॉलोविंग. कसे अवॉइड करणार, ते एक्स्ट्रा कर्टेल. ठीक आहे. जिथं हॉगिंग टेन्शन असेल तिकडं एक्स्ट्रा टॉप, जिथं सॅगिंग असेल तिथं कर्टेल. रिड्यूस द स्पेसिंग ऑफ रिंग नियर द सपोर्ट L/4. तुम्ही जे SFD बघितली बीमची तशी ट्रायंग्युलर असते. ओके. हे असं असा ट्रायंग्युलर असतो, एक ट्रायंगल इकडं बनतो, एक ट्रायंगल खाली बनतो. तर रिड्यूस द स्पेसिंग ऑफ रिंग नियर द सपोर्ट, तर सपोर्ट जवळ रिंगची स्पेसिंग थोडी जवळ ठेवायची. इन स्लॅब द बेंटअप कॅनॉट बी अवॉइडेड. स्लॅबमध्ये बेंटअप द्यायचाच, पण बीममध्ये काय करायचं, बेंटअप ऐवजी आता नवीन कन्सेप्ट काय, एक्स्ट्रा टॉप, एक्स्ट्रा टॉप आणि कर्टेल वापरा. आणि बेंटअप अल्सो कॉल्ड एज क्रँक बार किंवा फ्लेक्झरल रेएन्फोर्समेंट. ठीक आहे. इथं समजा आता कटिंग लेंथ ऑफ स्ट्रेट बार कशी काढणार, टोटल 10 मीटर आहे, मायनस काय केलं रे, हे बीम आहे म्हणून काय 0.05 आणि 0.025
आणि इकडून परत -0.025 म्हणजे दोन्हींची ॲडिशन केली तर काय येईल 0.05 मायनस केलं तर 9.95 मीटर किंवा 9950 mm ही काय राहिली स्ट्रेट बारची कटिंग लेंथ. आता या क्रँक बारची कटिंग लेंथ आपण मागच्या लेक्चरमध्ये जशी शिकलोय तशीच काढायची. ही जी टोटल डेप्थ दिलेली आहे तुम्हाला बरोबर ओके त्याच्यातून 800 टोटल डेप्थ आहे. तर एच म्हणा किंवा स्मॉल डी म्हणा एच पण चालतो याला आणि स्मॉल डी पण डिनोट मागच्या लेक्चरमध्ये स्मॉल डी होता. तर 800 ऐवजी किती घेतला हा टॉप आणि बॉटम क्लिअर कव्हर गेलं बीमचं 25 mm टॉपचं आणि बॉटमचं म्हणून मल्टिप्लाय बाय 2 केलेलं आहे. तर 750 mm काय उरलं हे स्मॉल डी किंवा एच. तर जी क्रँक लेंथचा फॉर्म्युला इथं काय D1 इज इक्वल टू 0.42 इंटू एच ते काढलं 308 mm. म्हणजे आपली सरळ बार जो येणार आहे त्याच्यात काय होणार आहे हे दोन क्रँक बारच्या लेंथ काय होतील ॲड होईल प्लस हे जे आहे डेव्हलपमेंट लेंथ कडेच्या या पण काय होतील ॲड होतील. ओके आणि फायनल उत्तर तुम्हाला हे मिळेल. आता इथं दिलेलं आहे फाइंड द कटिंग लेंथ ऑफ बेंट अप बार फॉर ए बीम ऑफ स्पॅन 8 मीटर बीम साईज दिली आहे 250/600 क्लिअर कवर 25 दिली. तसंच ए इज इक्वल टू काय कटिंग लेंथ ऑफ स्ट्रेट बार कसं 8000 स्पॅन दिलेला आहे त्यांनी त्याच्यातून काय 25 ॲड केलं म्हणजे बोथ साईडचं 50 मायनस झालं बरोबर ना 25 अधिक 25 50 आले. मग हे ए उरलं. बी तुमचं काय एन म्हणजेच काय करायचे किती नंबर लागणार आहे बरोबर ना ओके तर काय इंटू 0.42 इंटू एच एच कसा D-2C तर इथं डेप्थ किती आहे 600 क्लिअर कवर 25 550 आलं. मग बी किती आला 2 ओके 2 इंटू किती घेतलं आता हे 2 काय तर बीममध्ये ह्या साईडनी आणि ओके ह्या साईडनी बेंटअप आहे बरोबर ना म्हणून 2 ने मल्टिप्लाय केला 2 बेंटअप आहे ना आणि इथं 550 तर बी किती आला 451 mm आणि ए एवढा आलेला आहे. मग कटिंग लेंथ कशी केली हे प्लस हे ओके प्लस त्याच्यात काय केलं यांनी जे 550 आहे ओके एच ही क्रँक लेंथ ती 2 वेळेस ॲड केली ठीक आहे आणि डेव्हलपमेंट लेंथ कशी काढतो टोटल डेप्थ किती आहे 600 मायनस क्लिअर कव्हर केलं तरी डेव्हलपमेंट लेंथ तुम्हाला मिळून जाईल. आता फाइंड जी कटिंग लेंथ ऑफ बेंट अप बार फॉर स्लॅब किती दिलाय स्पॅन 5 मीटर स्लॅबची डेप्थ किती 200 स्लॅब कव्हर किती आहे 15 mm नोट देअर इज नो नीड टू कन्सिडर डेव्हलपमेंट लेंथ. डेव्हलपमेंट लेंथ कन्सिडर करायची नाही सरळ फक्त हा क्रँक काढायचा आणि सरळ बारची लेंथ काढायची. तर इथं किती आहे टोटल स्पॅन त्याचा 5 मीटर बरोबर ओके 5 मीटर स्पॅन आहे. तर हा 5 मायनस 30 काय आलं 15 दोन साईडचं काय आलं क्लिअर कव्हर म्हणजे 4970 mm राहिलं. बी पार्ट काय घेतलं एकच बेंट आहे म्हणून 1 इंटू 0.42 आणि डेप्थ कशी केली कॅल्क्युलेट हे टोटल 200 mm थिकनेस दिली आहे ना खालचं आणि वरचं क्लिअर कव्हर 15 मायनस केलं म्हणजे ते किती उरणार आहे 170 ठीक आहे आणि जे फायनल आलं हा बी आणि कटिंग लेंथ कशी 2 इंची काय करून टाकली ॲडिशन केली तर 5.04 मीटर हे काय आली ह्या रेड बारची काय आली लेंथ. आणि मागच्या पेजवर आपलं एक सुटलं तर EOS एक्स्ट्रा टॉप ओव्हर सपोर्ट अल्टरनेट बार जे प्रोव्हाइड करताना आली स्लॅबमध्ये तर त्याचे अल्टरनेट बार जे असतात जिथं बेंटअप नाही त्याच्यावरती काय L/4 ला हा EOS काही स्ट्रक्चरल इंजिनियर प्रोव्हाइड करतात ओके. हे काही असे एक्झाम्पल्स आहेत. फाइंड
कटिंग लेंथ ऑफ बेंट अप बार फॉर स्लॅब म्हटले, स्पॅन 3 मीटर, स्लॅबची डेप्थ 150, कव्हर 15. तर ए पार्ट काय 3000 मधून 30 कसे मायनस झाले, 15 mm दोन्ही साईडचं कव्हर मायनस केलं. बी बेंटअप किती एकच आहे म्हणून 1.42 इंटू डेप्थ कशी, हे 150 टोटल डेप्थ आहे, त्याच्यातून 2 इंटू 15 कसं आलं, टॉपचं आणि बॉटमचं क्लिअर कव्हर. तर तुम्हाला काय भेटलं, हे 49.20 आणि कटिंग लेंथ कशी आली, याची आणि याची ॲडिशन, मग 3.02 मीटर काय आली कटिंग लेंथ. तो पण बार असाच राहील. ठीक आहे. आणि सरळ बारचं काढणं सोपं आहे. स्लॅबच्या सरळ बारची विचारली असती 3 मीटरच्या, तर किती आली असती ती, 3000 मधून 15 इकडून मायनस झाले, 15 mm इकडून मायनस झाले, तर 2.97 मीटर आली असती. मार्क राईट ऑर रॉंग, अ बल्ली हॅज राऊंडेड सेक्शन, बरोबर. अ चाबी हॅज ट्रायंग्युलर, चुकलं का, कारण एक मी नोट सांगितली होती, लक्षात कसं ठेवायचं, चावी चौकोनी असते. हॉरिझॉन्टल लॅप फॉर ए बार ऑफ डायमीटर 20 mm शाल बी 1400, येईल का एवढं. काय फॉर्म्युला आहे लॅपचा, लॅपचा फॉर्म्युला किती आहे, 60 इंटू डायमीटर, म्हणजे किती येईल, 1200 येईल, बरोबर. आणि हॉरिझॉन्टल लॅप जो असला तर त्याच्यासाठी किती आहे, आय थिंक एक मागे बघू आपण, त्याचा 45 आय थिंक, वर्टिकल लॅप लेंथ इन कॉलम, स्लॅब बीम 60, नाही बरोबर 60 आहे, कॉलमसाठी 45 आहे, म्हणजे इथं 1200 उत्तर बरोबर होतं. द डेव्हलपमेंट लेंथ फॉर टॉप bar of the beam with depth 750 mm shall be 900 mm. ओके, तर हे चुकीचं आहे, कारण क्लिअर कव्हर मायनस करतो आपण, तर याच्यापेक्षा डेप्थपेक्षा कमी जाणार. CL कटिंग लेंथ, TM ट्रान्झिट मिक्सर, IMC रेडी मिक्स कॉन्क्रीट, वेट ऑफ 1 सिमेंट बॅग 50 kg, कटिंग लेंथ ओके ऑफ राफ्ट बार फॉर बॉक्स फुटिंग ऑफ साइज 1200 बाय 1200 शाल बी 1100, बरोबर ना, 50 mm कडे लेफ्ट राईटचं मायनस झालं तर 1100 उरल. 50 बॅग्स ऑफ सिमेंट शाल बी वे 2500 किलो, 50 इंटू 50 किलो तर 2500 येतं, म्हणून हे बरोबर आहे. TM म्हणजे ट्रान्झिट मिक्सर, तर किती, नॉर्मली कॅरी 6 m3, तर हे बरोबर आहे. मोर इज द वॉटर इन कॉन्क्रीट बेटर इज द स्ट्रेंथ, नाही, त्याचे जास्त स्लरी फॉर्म होऊन काय होऊन जाईल, त्याची जी स्ट्रेंथ असते ती निघून जाऊ शकते. मोर इज द बेरिंग कॅपॅसिटी, लेसर इज द एरिया फुटिंग, हे बरोबर आहे, कारण एरिया फुटिंग इज इक्वल टू काय, 1.1 इंटू PU अपॉन SBC, हा फॉर्म्युला आहे. म्हणून जेवढं तुमचं बेरिंग कॅपॅसिटी ही जास्त असेल तेवढी फुटिंगची साईज काय येणार आहे, कमी. इफ देअर इज नो हार्ड स्टार्टा अप टू 1.5 15 मीटर म्हणलंय. ओके, पाईल फाउंडेशन इज डन, चूक, अप टू इथं ना एकदम बघावं लागेल, 1.5 पाहिजे, ते 1.5 असेल, 15 ने 1.5. ऑल पाईल कॅनॉट बी डन मॅन्युअली, वेगवेगळे असतात, मॅन्युअल पण असतात, हॅमर्ड असतात, बरोबर, रोटरी असतात, त्याच्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. द युनिट वेट ऑफ 12 mm बार इज पॉईंट, काही जण 88 घेतात, काही 0.89 घेतात, दोन्ही बरोबर आहेत. 5 स्क्वेअर आपण 162, ठीक आहे. आता बाइंडिंग वायरची डायमीटर 1.6 mm असते, आणि बाकीचं वॉटर टँक जे आहे तिचं माप दिलेले आहेत, तर तिचं लांबी, रुंदी, उंची यांचा गुणाकार केला, एका M3ला 1000 लिटर पाणी बसतं असं लक्षात ठेवा, त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि इथं दिले खडी, अर्धा पावणा मिक्स म्हणजे काय, 12 mm 20 mm, अर्धा इंच खडीलाच 12 mm म्हणता, आणि पावणा इंच खडीला 20 mm म्हणजे अर्धा पावणा मिक्स होतं. मिनिमम 6 बार मस्ट बी गिवन इन स्क्वेअर कॉलम सेक्शन, नाही 4 असले तरी होतं. इफ इट इज RCC फ्रेम स्ट्रक्चर द ब्रिक वर्क मस्ट बी डन बिफोर द RCC वर्क, चूक, पहिलं RCC फ्रेम केली पाहिजे आणि मग ब्रिक वर्क केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आपल्याकडे उलट करता,
पहिलं वीट बांधकाम करता, मग मागून पुढून 2 भिंतीला फळी ठोकायची आणि त्यात कॉलम ओतता. तर ते चुकीचं आहे. पहिलं पूर्ण फ्रेम स्ट्रक्चरच झालं पाहिजे. इन लोड बेअरिंग कन्स्ट्रक्शन द मेन लोड इज ट्रान्सफर थ्रू द वॉल. बरोबर, लोड बेअरिंग हा शब्द महत्वाचा आहे. वॉल लोड घेता. आणि आरसीसी स्ट्रक्चरमध्ये या काय असतात? जस्ट पार्टिशन मेंबर. रेड क्ले ब्रिक आर हेवियर दॅन एसीसी. बरोबर, आपण आधी सुरुवातीच्या लेक्चरला बघितलंय एएसी ब्लॉक जे असतं ऑटोक्लेव्ह एरिएटेड कॉन्क्रीट ब्लॉक, त्याची डेन्सिटी कमी असते. द डेन्सिटी ऑफ एएसी ब्लॉक इज 1500. चूक, ही किती असते? 600 ते 800 मध्ये, 1500 नसते. हिल स्ट्रेंथ ऑफ एफ ई 500 बार किती आहे? 5000 kg पर स्क्वेअर मीटर किंवा 500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर बरोबर आहे. कॉन्क्रीट इज टेस्टेड ऑन साईज 15 सेंटीमीटर बाय 15 बाय 15. ह्याला काय? कॉन्क्रीटची क्यूब टेस्ट म्हणतात. हे काय? यानी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आफ्टर क्युरिंग ऑफ 28 days मिळतं. द टेस्टिंग ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ सिमेंट इज डन ऑन क्यूब साईज 7.07 बाय 7.07 बाय 7.07. हा मॉटरचा क्यूब असतो 1:4 मध्ये. ओके, तर हे पण बरोबर आहे. आता 53 ग्रेड सिमेंट मीन्स द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ क्यूब ऑन 28 day shall not be less than 650 kg per square meter. ते चुकीचं आहे. किती? 530. ओके, किंवा 53 न्यूटन पर एम एम स्क्वेअर किंवा एम पी ए. 1 न्यूटन पर एम एम स्क्वेअर म्हणजे 1 एम पी असतं. तर ते बरोबर आहे. हे चुकीचं आहे. सिमेंट प्लस वॉटर इज इक्वल टू सिमेंट कॉन्क्रीट नाही. ओके, आणि सिमेंट कॉन्क्रीट प्लस टेंडन पी एस सी नाही. ओके, हे सुरुवातीला झालेले आहेत आपले MCQ. ते एक वेळ व्यवस्थित पाहून घ्या. आणि बिल्टअप एरिया ऑफ ग्राउंड फ्लोअर कसा काढायचा रे? जस्ट त्याची लेंथ आणि विड्थ मोजायची. किंवा सोपं, ऑटोकॅडमध्ये जेवढा स्लॅब आहे त्याने पॉलीलाईन ड्रॉ करायची. एंटर एरिया कमांड टाकायची. सिलेक्ट ऑब्जेक्ट करून तेवढं तुम्ही काय करू शकता? जेवढं बांधकाम आहे त्याचा बिल्टअप एरिया मोजून घेऊ शकता. आणि हा जो भाग आहे हा इम्पेरियल फीट इंचेस युनिट, हा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.